पुणे हे सांस्कृतिक शहर मुळा मुठा नदीच्या काठावरती वसलेलं आहे। खरं तर निसर्ग पर्यावरण जपण्यासाठी आज हजारो पर्यावरणप्रेमी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि चिपको पदयात्रा ही सुरू केली आहे। या चिपको पदयात्रेमध्ये सिने अभिनेते असलेले सयाजी शिंदे सुद्धा रस्त्यावरती उतरलेले आहेत, ते आपल्या सध्या सोबत आहेत। सध्या या चिपको पदयात्रेच्या माध्यमातून तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहेत आणि पर्यावरण संवर्धनासाठी खरं तर पहिल्यापासून तुम्ही काम करतात, काय सांगाल? नाही, मला इथं 20 वर्षापासून इथली जी माणसं आहेत नदी संदर्भात एवढा कळकळीनं मांडतात प्रश्न आणि माझ्या लक्षात आलं की इकडे जरा दुर्लक्ष होतं आहे। शहरांमध्ये सगळ्या शहरांमध्ये नदीचे प्रश्न फार बिकट चालले आहेत। आपण नकळत नदीचा जीव घेतोय। मी परत सांगतोय, आपल्या रक्तवाहिन्या जर गेल्या तर आपण जगू का? तसा देशाच्या नद्या म्हणजे रक्तवाहिन्या आहेत ना, त्या जर दूषित झाल्या तर सगळा देश दूषित होईल की नाही। म्हणून नद्या वाचवल्या पाहिजेत। तर नद्यांचा विकास म्हणजे नद्याचा कॅनल करणं नाही किंवा त्याचं गटार करणं नाही म्हणजे एका बाजूला करोडो रुपये बांधून त्याच्या बाजूने करायचं आणि गटाराचं पाणी मात्र आत नदीत सोडायचं, हे कोणाला शोभत नाही। पण काही गोष्टीत आवाज उठवावाच लागेल आणि स्पेशली मला हे नव्हतं सुचलं, हे लहान मुलांना सुचलं, शाळेतल्या मुलांना सुचलं, तर त्या मुलांना सपोर्ट देण्यासाठी म्हणून मी आलो। खरं तर बघितलं तर सध्या निसर्ग जतन करण्याचे काम, कारण निसर्ग हा मानवाला कायमच भरभरून देत असतो, परंतु हल्ली निसर्गाचं महत्त्व हे लोकांच्या किंवा तरुणांच्या मनामध्ये एवढं रुजलेलं नाही। आपण पण निसर्गावरती गेले सातत्यानं काम करत आहात, परंतु हे महत्त्व त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी विशेष करून काय करावं असं वाटतं तुम्हाला? पहिली स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे की आपणच कसं पर्यावरणपूरक वागलं पाहिजे आणि दुसऱ्याला वागण्यासाठी आपला आदर्श करून दिला पाहिजे। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, आपल्या वया इतकी जर झाडं तुम्हाला लावलेली नसतील तर तुम्हाला फुकटचं जो ऑक्सिजन मिळतो आहे, अन्न मिळतं, ते तुम्हाला घ्यायचा अधिकार नाही राहते तत्वतः। पण तुम्ही नको तितका गाडे बंगल्या ह्याच्यामध्ये जितका खर्च करता त्याचा अर्धा खर्च जरी नुसता पर्यावरणावर केला, म्हणजे 2 करोडची गाडी घ्यायची, 4 वर्षांनी फेकून द्यायची, पण 2 करोडची झाडं लावली तर पुढच्या 7 पिढ्यांना उपयोगी होतील की नाही? एवढी साधी अक्कल नाही लोकांना, काय करायचं? पण आपण दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा आपण स्वतःच ते करत जायचं असं मी ठरवतोय। खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक वृक्ष बँकेची एक संकल्पना तुम्ही मांडलेली होती आणि ती अस्तित्वात आली। अशा संकल्पना लोकांच्या मनामध्ये किंवा गावागावामध्ये रुजलं पाहिजे, काय वाटतं? हां, नाही पाहिजे। देशाची संपत्ती मोठी कुठली? ज्या देशात झाडं जास्त आहेत त्याच्यावर देश श्रीमंत असतो ना। तर तसं प्रत्येकाच्या बँकेत किती जास्त पैसे आहेत त्यापेक्षा प्रत्येकाची स्वतःची वृक्ष बँक किती स्ट्रॉंग आहे, मोठी आहे, त्याच्यावरती तो श्रीमंत, असं ठरवण्याचं मला वाटतं ठरवलं पाहिजे। आणि ते समाजात खूप सगळं फेमस करायला पाहिजे की माझ्या बँकेत माझ्या इतकी झाडं आहेत, एवढं महत्त्वाचं आहे। निसर्गाच्या बाबतीत लोकांनी जनजागृती होणं गरजेचं आहे, एकत्रित येणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल रायपुरे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।